ऐका ना, अधिक मास आला की अनेक जण भक्तिभावाने भगवान श्री विष्णूंची पूजा करतात. पण या महिन्यात अशी एक परंपरा आहे जी फार कमी लोकांना माहीत असते. ती म्हणजे 33 दिवे लावण्याची सेवा. एका छोट्याशा गावात सुमित्रा नावाची एक गरीब पण मनाने खूप श्रीमंत स्त्री राहत होती. तिचं घर कौलारू होतं. परिस्थिती खूप कठीण होती. नवऱ्याचं काम बंद पडलं होतं. घरात रोज भांडणं, पैशांची तंगी आणि मनात कायम चिंता. पण सुमित्रा रोज देवघरासमोर बसून भगवान विष्णूंचं नाव घेत असे. तिला एकच विश्वास होता, देव उशीर करेल पण साथ कधी सोडणार नाही. एके दिवशी गावात एक वृद्ध साधू आले. ते प्रत्येकाला अधिक मासाचं महत्त्व सांगत होते. सुमित्रानेही नम्रपणे त्यांना विचारलं, माझ्याकडे दान करण्यासाठी पैसा नाही, मोठे पूजापाठ जमत नाहीत, मग मी काय करू? साधूंनी हसून सांगितलं, बेटी, अधिक मासात भक्ती मनाची असते, पैशांची नाही. तू रोज संध्याकाळी 33 दिवे लाव आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण कर. सुमित्रा थोडी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, महाराज, 33 दिवेच का? तेव्हा साधूंनी सांगितलं, हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे. त्या सर्व दैवी शक्तींचं प्रतीक म्हणजे हे 33 दिवे. हे दिवे फक्त तेलाचे नसतात, ते श्रद्धेचे, विश्वासाचे आणि भक्तीचे प्रकाश असतात. त्या दिवसापासून सुमित्राने रोज संध्याकाळी छोट्या छोट्या मातीच्या पणत्या लावायला सुरुवात केली. कधी तेल कमी पडे, कधी वात संपे, पण तिची भक्ती कधी कमी झाली नाही. ती प्रत्येक दिवा लावताना मनात एक प्रार्थना करत असे, हे विष्णुदेवा, माझ्या घरात सुख, शांती आणि प्रेम राहू दे. हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं. नवऱ्याला पुन्हा काम मिळालं, घरात भांडणं कमी झाली आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे घरात सकारात्मकता यायला लागली. गावातील लोक म्हणू लागले, सुमित्राच्या घरात काहीतरी चमत्कार झाला. पण सुमित्रा फक्त हसत म्हणायची, हा चमत्कार नाही, हा दिव्यांचा प्रकाशातला विश्वास आहे. असं म्हणतात, अधिक मासात 33 दिवे लावल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा घरावर राहते. घरातील नकारात्मकता दूर होते, मन शांत होतं आणि भक्तीची ऊर्जा वाढते. पण लक्षात ठेवा, फक्त दिवे लावून उपयोग नाही, त्यामागची भावना शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. कारण देवाला सोन्याचे दिवे नको असतात, त्याला फक्त हवं असतं मनापासून केलेलं प्रेम. आजही अनेक भक्त अधिक मासात 33 दिवे लावून ही सेवा करतात. काही जण तुळशी समोर लावतात, काही देवघरात, तर काही मंदिरात जाऊन भगवान विष्णूंसमोर. असं मानलं जातं की या दिव्यांच्या प्रकाशाने घरात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. म्हणूनच अधिक मासात जर मोठे दान किंवा पूजा शक्य नसेल तर श्रद्धेने एक छोटासा दिवा नक्की लावा. कारण अंधार कितीही मोठा असला, एक छोटासा दिवाही प्रकाश देऊ शकतो. भगवान विष्णूंची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुम्ही अधिक मासात 33 दिवे लावता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.